नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया खास खबर का। कॉमरेड अशोक यादव ने जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी को एक लिखित शिकायत दी है, जिसमें उन्होंने फुलंब्री तालुका के वावना पांडली में गाय रान भूमि पर अतिक्रमण करने के आरोप में ग्राम पंचायत के पदाधिकारियों और अन्य व्यक्तियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। यादव का कहना है कि ये समस्या पिछले 2.5 वर्षों से बनी हुई है और इसके बावजूद प्रशासन ने कोई ठोस कदम नहीं उठाया। उन्होंने आरोप लगाया कि अतिक्रमणकारी गुट नंबर 117 और गुट नंबर 38 में शामिल हैं, जिन्हें कई बार पत्र भेजने के बावजूद कोई कार्रवाई नहीं की गई। यादव ने यह भी बताया कि क्षेत्रीय विस्तार अधिकारी ने सरपंच के घर की जांच की, लेकिन फिर भी अतिक्रमण पूरी तरह से हटाया नहीं गया। इन परिस्थितियों में यदि 20 मई तक कार्रवाई नहीं की जाती तो यादव ने अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू करने की चेतावनी दी है। परिषद में सीओ साहब को जो आपने अन्य तक का लेटर दिया, उसमें जैसे क्या क्या मुद्दे आपके हैं उसमें? त्याच्यामध्ये मी माझा परिचय देतो पहिला। मी कॉम्रेड अशोक जाधव, फुलंब्री तालुका सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष। 1998 तर 2001 पर्यंत मी सरपंच होतो। त्या सरपंच काळामध्ये मी नोटीस देऊन साऱ्या गावातलं अतिक्रमण हटवलं होतं त्याच्यामध्ये। आणि त्या गायरांमधलं अतिक्रमण हटवून त्याच्यामध्ये शासकीय झाडी वनीकरण झाडी लावली होती। आणि झाडी लावून मग नंतर ग्रामपंचायत बदलल्याच्या नंतर तालुका बदलल्याच्या नंतर आम्ही या तालुक्यामध्ये समाविष्ट झालो। आणि नंतर आताचे जे सरपंच आहे भागुबाई कैलास काकडे, ते औरंगाबादला राहतात आणि औरंगाबादहून ते ग्रामपंचायत चालवतात। तर त्यांच्याकडे मी 2-2.5 वर्षापासून कारवाई करू आलो की सरपंच साहेब, हे अतिक्रमण केलेले ना, हे अतिक्रमण काढून घ्या। मी त्यांना नोटीसना निवेदन दिलं ग्रामपंचायतला, उधून परत नोटीस दिली, माहितीचा अधिकार दिला, पण त्यांनी मला काही रिस्पॉन्स दिला नाही। नंतर मी जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो, जिल्हाधिकाऱ्याकडे मग ती कारवाई केली। 2023 मध्ये मग कारवाई केल्यानंतर मग ती अपील दाखल झाल्याच्या नंतर मग त्या नोटीस दिल्याच्या नंतर तर प्रत्यक्ष नोटीस हे प्रशासन इथलं मगरूळ आहे की समजा ती नोटीस जर तिथं द्यायची तर 1-1 महिना नोटीस येत नाही, म्हणून मी साऱ्या नोटिसा बाय हँड आणून दिल्या। प्रत्यक्ष ग्रामपंचायतला दिल्या, तहसीलदाराला दिली, बीडीओला पण दिली, सगळ्याला देऊन आणि त्यांनी सुद्धा पत्र ग्रामपंचायत दिले, ग्रामपंचायतचे बाय हँड नेऊन दिले, पण तरी ग्रामपंचायतनं त्यांच्या दखल घेतली नाही। आणि उजून परत मग राहून प्रत्येक वेळेस आक्षेप घेतले। मग एक गट नंबर 117 39 जमिनी त्या सरपंचाची ती जमीन लागून असल्यामुळं त्यांनी जवळ मला सुद्धा कळत नाही 50-60 वर्षापासून सगळी जमीन त्यांच्या ताब्यात होती। पण पंचनामा केला मंडळ अधिकाऱ्याने आणि तलाट्याने। त्या पंचनाम्यामध्ये असं सांगितलं की बा खुणा दिसू देत नाही, याची मोजणी झाल्यावर आपल्याला ते अतिक्रमण दिसून येईल। मग त्यांनी फीस भरली त्याची, त्या गट नंबर 117 ची फीस भरल्याच्या नंतर ते मोजणीदार आले, त्यांनी मोजणीदाराला पैसे देऊन आणि मंडळ अधिकारी आणि तलाठी हे त्या पैशामध्ये समाविष्ट आहे आणि त्यांना संगनमत करून त्याच्यामध्ये अतिक्रमणच लावलं नाही। आज भी गेलं तर 100% अतिक्रमण आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये कलेक्टरची परवानगी न घेता एक स्मशानभूमी बांधलेली यानीच बांधली। आपका कहना है जैसा ये अधिकारी लोग पैसा खा के जो भी है तो दबा देते। तर यांनी पैसे घेऊन एकही कारवाई केली नाही। अहवाल पाठवून प्रत्यक्ष मी आक्षेप घेतलेले, माझे 6 ते 2.5 वर्षामध्ये जो 10 ते 11 आक्षेप झालेले। भूमी अभिलेखला पण, उपसंचालक भूमी अभिलेखला पण, जिल्हाधिकारी आणि तहसील आणि बीडीओला, आणि वेळ सतत जवळजवळ 50 ते 60 चक्र झाले असतील बीडीओ साहेबाकडे की तुम्ही ग्रामसेवकला आणि सरपंचाला सक्ती लावून ते अतिक्रमण काढून घ्यावं, तरी ते काहीच ऐकायला तयार नाही। म्हणून मी औरंगाबादला गेलो आणि औरंगाबाद मागची एक नोटीस दिली, शिव साहेबाला भेटलो, माने साहेबाला भेटलो, पण त्यांची बदली झाली। नंतर मग ते मध्ये डेप्युटी शिव आहे देशले साहेब, त्यांनी माझं ते कानावर घेतलं, त्यांनी निवेदन दिलं। मग निवेदन दिल्याच्या नंतर मग ते म्हणे मी ऍक्शन घेतो, पण त्याला बी समजा 15 ते जवळपास 1.5 महिना झाला। मग त्याच्यामध्ये काही झालं नाही। मी त्यांना मेसेज सुद्धा पाठवले, यांना सुद्धा मेसेज पाठवले। म्हणून आम्ही परवाला 5 तारखेला गेलो आणि हे निवेदन दिलं अमरण उपोषणचं।
आप चालू करने वाले हे 20 तारखेला चालू करणार आहे आम्ही. जर 20 तारखेपर्यंत यांना काही कारवाई नाही केली, मोजून अतिक्रमण काढून जर नाही घेतलं तर आम्ही 20 तारखेला अमरण उपोषण करणार आहे शिवसाहेबासमोर, त्यांच्या कॅबिन समोर. संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता राधेश्याम हवाले की रिपोर्ट। अब देखना ये होगा कि प्रशासन इस गंभीर मुद्दे पर कब तक उचित कार्रवाई करेगा और क्या कॉमरेड अशोक यादव की चेतावनी पर अमल होगा। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।